कडे आपण आलोय, इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्र. तर सर हे काम काय पहिले ते आम्हाला सांगा. हे काम हे ट्रॅव्हल्सचं काम आहे. जे लक्झरी बस असतात त्या बसचं हे बेडशीट, ब्लँकेट, पडदे हे वॉश करायचं आपलं युनिट आहे. आपलं हे काम आहे. हे पण सगळे हा, हे बेडशीट, हे ब्लँकेट, हे पडदे, हे बेडशीट, ब्लँकेट हे डेलीच्या डेली वॉश होते आपले. ट्रॅव्हल्सचे पूर्ण सगळ्या ट्रॅव्हल्सचे काम असतात. आपल्याकडे असं किती सेटअप आहेत आपल्याकडे असे वॉशिंगचे? वॉशिंगचे माझ्याकडे 3 सेटअप आहे टोटल. इचलकरंजीमध्ये एक आहे आणि कोल्हापूरमध्ये 2 युनिट आहेत. आणि आपल्या या सगळ्या वॉशिंग मधून किती लोकांचे पोटा भरतात? किती लोक डिपेंड आहेत यावर? 25 लोक माझ्याकडे काम करतात सध्याला. 25 लोकांचं काम आहे आपलं. चालतंय. लोक कामाला येतात आपल्याकडे. नाही, कसं आहे, आपण व्यवसाय करतोय, हा आपण आपला व्यवसाय नाही करत, आपण सगळ्यांसाठी करतोय. बरोबर आहे. तर 25 लोकांचं काम, 25 लोकांना तुम्ही रोजगार दिला. आणि ह्या मशीन आपल्याकडे ग्लोबल लॉन्ड्री इक्विपमेंटच्या आहेत. तिकडे पण काय बेडशीट आहेत का? सुकायला लागलेले यात वॉशिंग होतं, त्यानंतर हायड्रो नंतर मग इथं सुकायला टाकलं जातं. म्हणजे आणि कसं पावसाळ्यात पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आयडिया पण फार युनिक आहे सर. हे ते सगळं बेडशीट वाढले म्हणजे. आणि 12 महिने काम आहे तुमच्याकडे? होय, 12 महिने काम. 365 दिवस आपल्यावर डेली काम चालू असतं. आणि सगळं प्रॉपर 100% काम मशीनीनेच होणार आहे. 100% काही सुद्धा नाही. या हायड्रेशन आहे, त्याच्यामध्ये कपड्यांमधून पाणी काढायचं काम. पाणी काढायचं, पूर्ण कपडे पिळून काढते यात ना. ग्लोबल लॉन्ड्री इक्विपमेंटचं मशीन आहे. ग्लोबल लॉन्ड्री. काही त्रास दिला का मशीन? नाही, कधीच काही त्रास नाही. किती वर्ष झाले मशीनींना? 5 वर्ष झाले सर मशीन घेऊन. आणि हे किती किलोचं मशीन आहे सर? हे 60 किलोचं मशीन आहे. 60 किलोचं मशीन आहे का? आणि याला पण झाले 5-6 वर्ष? हा, 5 वर्ष पण. आणि तुम्ही सांगत होते की तुम्ही एक दुसऱ्या कंपनीचं मशीन घेतलं. हा, त्याचा अनुभव पण आमच्या दर्शकांबरोबर तुम्ही शेअर करू शकता. ग्लोबल लॉन्ड्रीचं मशीन घेण्याआधी मी एक दुसऱ्या लॉन्ड्रीचं मशीन घेतलं होतं, दुसऱ्या लॉन्ड्री कंपनीचं. त्या मशीनचा बऱ्यापैकी म्हणजे जास्त म्हणजे इफेक्ट असा चांगला झाला नाही. मशीनचे बेरिंग खराब झाले. आठवडा 2 आठवड्यातच मला ती म्हणजे इफेक्ट दाखवायला लागली की बेल्ट तुटायचे सारखे, बरोबर आतले इक्विपमेंट झाले नव्हते त्यांचे. परत हायड्रोचा होता तो प्रॉपर बनला नव्हता, पूर्ण असं डगमगायचा. खालचं जे आहे तो बेस व्यवस्थित झाला नव्हता. त्यामुळं ती मशीन त्यांना रिप्लेस करून टाकले. ग्लोबल लॉन्ड्रीकडे गेलो, त्यानंतर मग त्यांनी 1 नंबर मशीन मला ग्लोबल लॉन्ड्रीचं दिलं. आजपर्यंत म्हणजे 5 वर्ष झाले मी 3 मशीन वापरतोय. हे एक मशीन आहे. कोल्हापूरमध्ये 2 युनिट चालू आहेत, तिथं पण चालू आहे. तिथे पण हे ट्रॅव्हलचंच काम आहे? पूर्ण सगळं टोटल आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं 80% काम माझ्याकडे आहे ट्रॅव्हलचं. पूर्ण ऑल ओव्हर कोल्हापूर जिल्ह्याचं. सांगलीहून ज्या इचलकरंजीला बस येतात त्यांच्या पण सगळं काम माझ्याकडेच आहे. आणि कोल्हापूरमधले जवळजवळ 80% म्हणजे एक 80% लोक कामाला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे वॉशिंगला 3 मशीन आहे? 3 मशीन आहे. 25 लोक हे कपडे धुवत नाही, फक्त मशीन जवळ उभे. बरोबर. आणि लॉट आणा, लॉट ठेवा, वाळवा, ते करा. सकाळी ज्यावेळी बस येते 8 वाजता, 8 वाजता त्यातनं बेडशीट काढली जातात. कंडक्टर असतात ते बेडशीट आणून देतात. ते कंडक्टर आपले कामगार लगेच घेतात, मशीनमध्ये टाकतात. 8 वाजता सकाळी मशीन जे चालू झालं की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत माझं मशीन चालू असतं. आजपर्यंत 5 वर्ष झालं अजिबात मशीनची काही तक्रार नाही. 1 नंबर मशीन चालू आहे. जे पण काय आज मी इथं उभा आहे तुमच्यासमोर, हे ग्लोबल लॉन्ड्रीच्या मशीनच्या ह्याच्यावरच मी आजपर्यंत सक्सेस घेतलेलं आहे. कारण मशीन मेन काम धुलायचं काम मशीन करतं. आणि शिंदे सर जे आहेत ना मिरजचे, त्यांनी म्हणजे एवढा सपोर्ट केला आहे मशीनच्या बाबतीत म्हणा. बाकीच्या केमिकल तुमच्याकडनं जे घ्यायचं ते तुमच्याबरोबर जे हे केला, म्हणजे कॉन्टॅक्ट करून दिले तुमच्याकडनं केमिकल हे त्यांची सगळे माहिती देऊन तुमचे व्हिडिओज देऊन बघून जरा मला जास्त परत सपोर्ट झाला. आणि हा तुमचा आयडिया आहे ना सर, एकदम युनिक आयडिया आहे. बरोबर आहे सर. लॉन्ड्री लोकांना वाटतं की बेडशीट वॉश करायचं, साड्या वॉश करायचं, कपडे धुवायचे. बरोबर आहे सर. बरोबर. आता तुम्ही फक्त बेडशीट वगैरे डेडिकेटेड हेच काम करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. नाही करत. तुमच्याकडे 3 सेटअप आहे, हेच काम करतोय. टोटली हेच काम असते. 365 दिवस हेच काम. आणि तुमच्याकडे 25 लोक कामाला आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ट्रॅव्हल सोबत तुमच्याकडे ड्रायव्हर लोकांचे पण कपडे येणार. ड्रायव्हर लोकांचे पण कपडे असतात. कारण की ड्रायव्हर लोक काय घरी जात नाही, ते ट्रॅव्हल्स मध्येच असतात. त्यांनी दिवसभर थांबल्यात, परत संध्याकाळी गाडी घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांची कपडे धुवायचे ते पण 50 रुपये जोडी. 50 रुपये जोडी मिळतात. 6 कंपन्यांबरोबर तुमचा टायप आहे. खूप छान आयडिया आहे. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. आणि हे
युनिवॅक्स कंपनीकडून ड्रायव्हर लोकांच्या कपड्यांना तेल वगैरे लागलं, बाकीचं तुम्ही तर ब्लीच मध्ये काढून टाका. बरोबर. हे ते केमिकल त्याला लावायचं बरोबर. आणि छानपैकी वॉश करायचं, ऑइल स्टेन चाललं. हे युनिवॅक्स कंपनीने आपल्याला दिलं. बरोबर. खूप छान वाटलं. अजून तुमची अशीच भरभराटी हो, प्रगती हो, ही ईश्वरचरणी आमची प्रार्थना. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योगेशजींचा आयडिया तुम्हाला वाटेल तुमच्या जिल्ह्यात कुठेतरी करायचं आहे तर डेफिनेटली तुम्ही हे करू शकता. एफर्ट फार घ्यावे लागतात. बरोबर आहे. एकदम असं आहे की बाबा मी चालू करेल आणि 25 लोकांना उद्याच देईल, सुद्धा तुम्हाला रात्रंदिवस राबावं लागेल. पहिला बिझनेस चालू करताना एवढं स्ट्रगल करायला लागलं, भयानक स्ट्रगल करायला लागलं. मशीन त्यात माझे त्या लोकांनी मला असं फसवून दिलीत की ते पूर्ण टोटल त्यात म्हणजे मेंटली पूर्ण हे चालू होतं. त्याच्यानंतर जे ग्लोबल लॉन्ड्रीनी जी मशीन दिली त्याच्यानंतर ते पहिलं मशीन लगेच दुसरं मशीन लगेच तिसरं मशीन, त्याच्या ग्लोबल लॉन्ड्रीचं जे मशीन घेतल्यानंतर जी माझी प्रगती झाली आहे ती भयानकच प्रगती झाली. अजूनपर्यंत मी थांबलो नाही. अजून आता आपल्या परत वाढवायचं युनिट चालू आहे. गडिंग्लज आपल्याकडे आहे अजून मेकॅनिक, तिकडे अजून चालू करायचं नियोजन आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला पहिला काय करत होतो की एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होतो. माझी एक पार्श्वभूमी सांगतो सर या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवातीला एक प्रायव्हेट कंपनीत काम जॉब करत होतो. सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत ते काम असायचं. 5 नंतर मी गाड्यांचे बेडशीट लावायला जात होतो. म्हणजे 5 नंतर जो मला टाइम भेटत होता एक्स्ट्रा, तुम्ही बेडशीट म्हणजे गाड्यांना जे बेडशीट लावायचे असते व्हाईट कलरची जे आता वॉश करून देतो ते बेडशीट ते लावायचे काम करत होतो. ते लावता लावता असेच मालक भेटले देव माणूस, त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे त्यांचा सपोर्ट भेटला, त्यांचं काम मिळालं मला. त्या कामावर मी आजपर्यंत एवढ्या सगळ्यांचं काम घेऊ शकतो. आणि आत ट्रॅव्हल्समध्ये जाताना आत पॅसेंजरला काय लागतं की क्लीन बेडशीट लागतात, ब्लँकेट चांगले प्रॉपर लागतात आणि कर्टन्स म्हणजे पडते ते प्रॉपर लागते. त्यामुळे ते ट्रॅव्हलचा जो बिझनेस आहे तो लॉन्ड्री बिझनेसवरच अवलंबून आहे. कारण की आज पॅसेंजरला तेच मेन इम्पॉर्टंट असते. त्याच कंपनीतून जाणार हे ज्यावेळी मालक लोकांना मी समजून सांगितलं त्यानंतर आणि भरपूर मला त्याचा चांगला मला बेनिफिट मिळाला. मी चांगलं म्हणजे काम माझं विचार आहे ना तोच फार महत्वाचा. आणि हे इथे एकदम मस्त छान असा स्मेल येतोय. हे आता जो पण तुमचा बेडशीट वगैरे कम्फर्ट वॉश करून देतो आणि त्याला पण गेल्यानंतर पॅसेंजर पण एकदम खुश होतो. खूप छान आयडिया आहे आणि अशीच भरभराटी हो तुमची ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद. आता ही व्हिडिओला आपण इथेच विराम देऊ. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि योगेशजी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि मेन म्हणजे तुमच्याशी बोलून एक गोष्ट मला लक्षात आली की तुम्ही ना कृतज्ञता व्यक्त करतात. ज्याने तुम्हाला जागा दिली, काम दिली त्याच्याविषयी, ज्यांच्याकडून तुम्ही मशीन घेते त्यांच्याविषयी, ही कृतज्ञता आपल्याला अजून भरभराटी देते. तर हे फार महत्वाची गोष्ट आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीराम. धन्यवाद. इम्पोर्टेंट लॉन्ड्री के जो प्रोडक्ट होते हैं ना जो मैं ऑनलाइन मंगवाता हूँ या मेरे नॉलेज में है कि ये सबके लिए यूज़फुल होंगे, तो उसकी ऑनलाइन बाय लिंक हमेशा मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में देता हूँ. तो जाके आप बाय कर सकते हैं, चेक कर सकते हैं और बाय कर सकते हैं. जय हिंद, वंदे मातरम, जय श्री राम. धन्यवाद दोस्तों.